त्याचा सुद्धा मानसन्मान करतोय आणि त्याला त्याच्या भावी वाटचालीसाठी त्याच्या कायद्याच्या प्रवासासाठी आपण मंडळाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतोय। खरं म्हणजे या सामन्यांच्या निमित्तानं आपण कोड कौतुक करत असतो। एक निमित्त असं असतं की ज्या ज्या आपल्या परिसरातल्या मंडळींनी अतिशय उज्ज्वल असं यश संपादन केलेलं आहे त्या सर्वांचं या ठिकाणी कोड कौतुक होणं हेच एक निमित्त असतं। चला दर्यावर्दी नागाव बंदर बालसेवा बोरली पंचायत आपण एंट्री पॉइंट तिथे येऊन लगेचच थांबायचं आहे। विनंती करतो मित्रांनो, खूप उशीर झालेला आहे, थोडंसं सहकार्य करायचं आहे। दर्यावर्दी नागाव बंदर विरुद्ध संघ असेल बालसेवा बोरली पंचायत, विनंती करतो आपण लगेचच विना विलंब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। आणि जे संघ या ठिकाणी आलेले आहेत त्या संघाला सुद्धा विनंती करतो की आपण आल्याची नोंद करायची आहे। जे संघ या ठिकाणी उपस्थित झाले त्या स्पर्धेकरता त्या सर्व संघांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आल्याची नोंद करायची आहे। मित्रांनो नक्कीच एक मैबा प्रसिद्ध वर्गाला या ठिकाणी एक नक्कीच चांगली मेजवानी आपल्याला पाहायला मिळणार आहे। रायगड जिल्ह्यातील नामवंत संघ नामवंत खेळाडू आपल्याला आजच्या या स्पर्धेसाठी खेळताना पाहायला मिळणार आहे। त्या बोरली पंचक्रोशीमध्ये त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला विनंती करतो, मी सामना चालू होण्यापूर्वीच आपल्याला पुकार दिला होता। दर्यावर्दी नागाव बंदर बालसेवा बोरली पंचायत, विनंती करतो आपण लगेचच या ठिकाणी मैदानाकडे यायचं आहे। चालू सामन्यामध्ये जर आपण पाहिला तर अकादेवी बोरी हा संघ विजय झाला। विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराजित संघाचे हार्दिक आभार, धन्यवाद। तसेच विनंती करते चला मित्रांनो लगेच ताबडतोब मैदानाकडे यायचं आहे। नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन मित्रांनो ज्या खेळाडूने प्रो कबड्डीचं प्रतिनिधित्व केलं असे खेळाडू आपल्याला आजच्या या आजच्या या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच एक मेजवानी आज रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं या ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। एक नामवंत खेळाडू ज्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे तेच संघ आणि खेळाडू आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळणार आहेत। विनंती करतोय दर्यावर्दी नागाव मित्रांनो विनंती असेल एंट्री पॉइंट आहे तिथे साईडला व्हायचं आहे। एंट्री पॉइंट जवळ कोणी राहायचं नाही तिथे मित्रांनो। तर विनंतीला मान देऊन दर्यावर्दी नागाव बंदर आपल्या मैदानात पाहायला मिळतो। तर विनंती असेल बालसेवा क्रीडा मंडळ बोरली पंचायत आपण देखील एंट्री पॉइंट जवळ यायचं आहे। एक जबरदस्त सामना आपल्याला इथं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। देवा मोटार्स सिद्धी तोडणकर यांकडून 2100 रुपयाची देणगी आली। मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे, धन्यवाद। प्रणित दत्तात्रय मुदळे यांकडून 101 रुपयाची देणगी आली, धन्यवाद।
तर विनंती असेल बालसेवा बोर्ली पंचायत आपण देखील एंट्री पॉईंट जवळ यायचं आहे. एक जबरदस्त सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या ठिकाणी थोडस साईडला व्हायचं आहे. एंट्री पॉइंट जवळ साईडला व्हायचं आहे. विनंती करतो राज तिथून साईडला करायचं आहे. संघ आहे दर्यावर्दी. एक चांगला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. दर्यावर्दी नागाव बंदर विरुद्ध संघ आपण पाहणार आहोत या ठिकाणी बालसेवा बोर्ली पंचायत. चला लाईनमॅन विनंती करतो या ठिकाणी लाईनमॅन म्हणून लगेच जायचं आहे. दर्यावर्दी नागाव बंदर विरुद्ध संघ आपण पाहतोय बालसेवा बोर्ली पंचायत. एक चांगली लढत मित्रांनो या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला श्रीवर्धन तालुक्यातील संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत अलिबाग तालुक्यातील संघ. मित्रांनो मी म्हटलं होतं आज नामवंत संघ नामवंत खेळाडू आजच्या या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आलेले आहेत. नक्कीच त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला होते सुरुवात. जर्सी क्रमांक 2 उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते चढाई. आकाश याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. उलटी लात मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी आपण पाहतोय नुकताच या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. आणि आकाश या ठिकाणी शांत गतीने या ठिकाणी चढाई करतायत परंतु त्याला प्रत्युत्तर आपण पाहतोय स्वतः कर्णधार जर्सी क्रमांक 1 चढाई पाहतोय डाव्या कोपऱ्यामध्ये. तर चढाईसाठी निघाला जर्सी क्रमांक 8 श्रवण गायकरला मैदानात आपण पाहतोय. एक जबरदस्त सामना या ठिकाणी मैदान. या पुढील सामना असेल गावदेवी वडवली आणि नवतरुण सोनार सिद्ध धाटाव. या पुढील सामना असेल आपल्याला सामना चालू होण्यापूर्वी या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. नवतरुण सोनार सिद्ध धाटाव विरुद्ध गावदेवी वडवली. या पुढील सामना असेल. सामना संताच विना विलंब एंट्री पॉइंट तिथे येऊन थांबायचा आहे. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन आजचे सत्कार मूर्ती आदरणीय संदीप पाटील सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा देखील मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. तसेच संतोष तोडणकर निवृत्त उपकोषागार अधिकारी राजपत्री यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा देखील मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय ज्याच्या वारंवार चढाई पाहायला मिळत आहे जर्सी क्रमांक 1 डाव्या कोपऱ्यामध्ये आपण त्याची चढाई पाहतोय. लातेनं गुण मारण्याचा प्रयत्न परंतु काय चढाई म्हणावी हो.
सुरेख चढाई आपल्याला पाहायला मिळाली, परंतु त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 8 ज्यांनी महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलं तोच खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्याचं उपकर्णधार पद भूषवलं तोच खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय श्रवण गायकर याची चढाई, परंतु आता मात्र उभा ठाकलाय, जेर बंद केलाय. मजबूत क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय दर्यावर्दी नागाव बंदर संघाचं. त्याला प्रत्युत्तर आपण पाहतोय जर्सी क्रमांक 1 ज्याच्या वारंवार चढाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच या ठिकाणी मानसन्मान केला जातोय. आदरणीय संदीप पाटील सर निवृत्त सहाय्यक शिक्षक यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातो. मी विनंती करतो या ठिकाणी वसंतप्पा भाटकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान केला जातो. आदरणीय संदीप पाटील सर यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातो. शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मानसन्मान केला जातोय. ओमसाई संघाचा प्रतिनिधी आपण या ठिकाणी भेट द्यायची आहे. ओमसाई संघाचा प्रतिनिधी चढाईसाठी निघालाय, परंतु गुण संपादन केले जर्सी क्रमांक 19. या ठिकाणी मानसन्मान केला जातो. आदरणीय संदीप पाटील सर यांचा मानसन्मान केला जातोय. तसेच या ठिकाणी मानसन्मान केला जातो आदरणीय संतोष तोडणकर निवृत्त उपकोषागार अधिकारी राजपत्रित यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. मी या ठिकाणी विनंती करतोय मनुकाका परकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मानसन्मान केला जातोय. आदरणीय संतोषजी तोडणकर साहेब यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. तसेच आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आदरणीय भास्करजी चौलकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील मी मंडळाच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. चढाईसाठी निघाला जर्सी क्रमांक 19 आपण पाहतोय डाव्या कोपऱ्यामध्ये प्रज्योत पांगारे याची चढाई आपल्याला पाहायला मिळते. परंतु मित्रांनो जे आपण लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय, जी ही लाईव्ह स्पर्धा आपण पाहतोय, खरोखर ज्याने आज हा पुढाकार घेतला आणि रायगड जिल्ह्याचं थेट प्रक्षेपण ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते ज्यांच्या मार्फत ते आदरणीय संदीप पाटील सर तसेच संतोष भाऊ तोडणकर, सुधाकरजी पाटील, सुधीरजी तोडलेकर तसेच सुधाकर शिरवटकर व रवींद्र दिवेकर यांच्या मार्फत या ठिकाणी आपण लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. या स्पर्धेचं जय गणेश स्पोर्टच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. ही स्पर्धा जगभरात दाखवली जाते आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. रायगड जिल्हा परिषद अलिबाग आयोजित क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धेअंतर्गत श्रीवर्धन तालुक्याचे नेतृत्व करताना वडवली केंद्रातील शिस्ते शाळेला लंगडी प्रकारामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये गट इयत्ता 1ली ते 4थी या क्रीडा कौशल्यात तृतीय क्रमांक मिळून सुयश संपादन केले आहे. ते सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे मनपूर्वक अभिनंदन व त्यांना पुढील वाटचालीस त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर आपण येतो या ठिकाणी मैदानाकडे. अर्थातच जर्सी क्रमांक 12 दर्यावर्दी नागाव बंदर संघाचा हा चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतो. शांतरित्या चढाई आपल्याला पाहायला मिळते. त्याला माहिती आहे आपल्या संघाकडे बऱ्याचशा गुणाचा साठा आहे, परंतु तीच या पुढील होणारा दणदणीत सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच आमच्या प्रत्येक स्पर्धेला ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं ते भास्करजी चौलकर साहेब यांचा मानसन्मान या ठिकाणी केला जातो. ओमकार गाणेकरांना विनंती करतो की आपल्या शुभास या ठिकाणी मानसन्मान करायचा. आदरणीय भास्करजी चौलकर साहेब आपला या ठिकाणी मानसन्मान मायेची शाल व या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह दिला जातोय. श्री श्रुतिका मंगेश गायकर हिच्याकडून मंडळास 251 रुपयाची देणगी आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. अभय दत्तात्रय मयेकर यांकडून रोख 1100 रुपयाची देणगी आहे. मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. चढाईसाठी निघालाय परंतु उभा ठाकलाय जर्सी क्रमांक 7. मजबूत क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु
दुवा डायरेक्ट साठी धोक्याची घंटा जर्सी क्रमांक 1 ज्याच्या वारंवार चढाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. चढाईपट्टू निघालाय आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी लाटेनं गुण संपादन करण्याचा प्रयत्न, परंतु जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे अहो युद्ध आमच सुरू. परंतु पाहूया किती गुणांची कमाई, काय क्षेत्ररक्षण म्हणावं. या ठिकाणी बोनस गुण मारण्यात यशस्वी झाला हा चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय बालसेवा बोर्ली पंचायत संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश तोडणकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 201 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. तसेच ज्योत्स्ना दिदी हेदूकर यांच्याकडून आमच्या मंडळाला 1100 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ आपला अत्यंत अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. मैदानामध्ये आपण पाहतोय बालसभा बोर्ली संघाकडून चढाईसाठी निघालाय. 6 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये धावून गेला, परंतु त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 12 उजव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला चढाई पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 12 7 खेळाडूंच्या रणक्षेत्रामध्ये धावून गेलाय हा चढाईपट्टू. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, परंतु काय वेग म्हणावा हो. किती गुणांची कमाई करतोय, किती गुणांची लूट करतोय आणि पाहायला मिळते 3 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते. सुपर रेड आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. चढाईमध्ये आपल्याला वेग पाहायला मिळतो, तो चढाईपट्टू आपल्याला गुण कमवताना पाहायला मिळाला, परंतु त्याला प्रत्युत्तर आपण पाहतोय जर्सी क्रमांक 10 प्रदीप याची चढाई, परंतु रिक्त असता मागे परतलाय. त्याला प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 8 दर्यावर्दी नागाव बंदर या संघाचा चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र उभा ठाकलाय. काय क्षेत्ररक्षण म्हणावं. चांगलं खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजेच बालसेवा बोर्ली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. एक जबरदस्त सामना या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. बालसेवा बोर्ली पंचायत विरुद्ध दर्यावर्दी नागाव बंदर. एक रायगड जिल्ह्यामध्ये दबदबा असलेला संघ अर्थातच दर्यावर्दी नागाव बंदर आपल्या मैदानात पाहायला मिळते. तर चढाईसाठी निघाला जर्सी क्रमांक 3 अर्थातच पांगारे याची चढाई डोळा रेड साठी निघालाय. पाहूया किती गुणांची कमाई करतोय. उजव्या कोपऱ्यात चढाई करतोय, एक शांतरित्या चढाई करतोय. 7 गड्यांना मैदानी झिंजतो एक गडी, 7 गड्यांना मैदानी झिंजतो एक गडी, विजयी क्षण जो खेचून नेतो नाद गुंजतो खेळ कबड्डी खेळ कबड्डी. जबरदस्त चढाई जर्सी क्रमांक 1 अर्थातच मंथन सुर्वे एक दर्यावर्दी नागाव बंदरचा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. ज्याच्या पायात टोक ते वाढव असा खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतो. 4-1 झिंज आपल्याला मैदानात पाहायला मिळते. आता मात्र रिक्त हस्त मागे परततोय. सामना मध्यंतरपर्यंत थांबतोय. गुणसंख्या आहे नागाव बंदर 17 बालसेवा बोर्ली पंचायत 4. समर दयानंद चालके यांच्याकडून रोख 50 रुपयाची देणगी मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. राज श्रीवर्धनकर स्टेज जवळ यायचं आहे. राज श्रीवर्धनकर. चढाईसाठी निघाला जर्सी क्रमांक 11 दर्यावर्दी नागाव बंदर संघाचा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. 4-1 झिंग. हॅलो, पाहूया किती गुण संपादन करतोय. आता मात्र रिक्त असतं मागे परततोय.
एक अलिबाग तालुक्यातील एक नावाजलेला संघ अर्थातच दर्यावर्दी नागाव बंदर आपल्याला जर्सी क्रमांक 2 अर्थातच साठी निघालाय तो मंथन सुर्वे, ज्याच्या वारंवार चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतात. 4-1 झुंज देतो. पाहूया किती गुणांची कमाई करतो या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळणार आहे. 1 गुण संपादन करतोय. सुंदर चढाई मंथन सुर्वे यांच्याकडून पाहायला मिळतंय. तर पुन्हा एकदा चढाईसाठी निघालाय तो प्रदीप पांगारे, जैसे क्रमांक 10. 7-1 लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. शांतरित्या चढाई करते. पाहूया किती गुण संपादन करेल. आता मात्र रिक्त हस्ते मागे परततोय. त्याला प्रत्युत्तर जाते तो जैसे क्रमांक 11 दर्यावर्दी नागाव बंदर संघाचा एक जबरदस्त खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. पुढील होणारा सामना नवतरुण सोनार सिद्ध धाटाव प्रतिस्पर्धी संघ असेल श्री गावदेवी वडवली. दोघांना पहिला पुकार देण्यात येईल. सामना संपताच आपला सामना खेळवला जाईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. तर डुआ डाय रेड साठी निघालाय जैसे क्रमांक 1 अर्थातच बाबू. याची चढाई सुंदर पॉइंट मारण्याचा प्रयत्न पाहूया. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरे. मित्रांनो, यशाकडे वाटचाल करताना मेहनतीच्या काट्यावरूनच चालावा लागतो, धावावा लागतो, पळावा लागतो. 2-1 चढाई पाहूया. किती गुण संपादन करेल हे देखील आपल्याला मैदानात पाहायला मिळणार. एक जबरदस्त ज्याच्या वारंवार चढाया मैदानात पाहायला मिळतात. अर्थातच दर्यावर्दी संघाचा एक जबरदस्त खेळाडू मंथन सुर्वेला आपण या ठिकाणी मैदानात पाहतो. ओ हो हो हो, सुंदर चढाई. प्रयत्न छान होता मात्र माघार घ्यावी लागते बालसेवा या संघाला. पुन्हा एकदा चढाईसाठी निघालाय तो. पुढील होणारा सामना गावदेवी वडवली प्रतिस्पर्धी संघ असेल नवयुवक सोनार सिद्ध धाटाव. आपल्याला दुसरा पुकार देण्यात येते. चालू सामना संपताच आपला सामना खेळवला जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे मित्रांनो. एक कबड्डीचा थरार आपल्याला या ठिकाणी बोरली पंचतनच्या या नगरीत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या या अलोट गर्दीत सुनामीची लाट बोरलीच्या या नगरीत एक जबरदस्त आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चिंचमाता क्रीडा महोत्सव, चिंचमाता क्रीडा मंडळ यांचा 65वा क्रीडा महोत्सव. आकाश आदेश परकर यांकडून रोख 501 रुपयाची देणगी आलेले मंडळ त्यांचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा चढाईसाठी निघाले जैसे क्रमांक 27 ज्याच्या वारंवार चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळतात असा हा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. एक रिक्त हस्ते मागे परततोय. तर पुन्हा एकदा एक जबरदस्त आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक कबड्डीचा थरार, हा कबड्डीचा महासंग्राम बोरलीच्या या भागात आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त. आता मात्र जेर बंद होते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय बालसेवा बोरली या संघाकडून. तर जर्सी क्रमांक 3 ज्याने महाराष्ट्र संघाचा प्रतिनिधित्व केलेला असा खेळाडू अर्थात श्रवण गायकर एक आट्यापाट्या या संघाचा प्रतिनिधित्व करतो. सामना संपायला शेवटचे 5 मिनिट असतील. गुणफलक आहे दर्यावर्दी नागाव बंदर 25 आणि बालसेवा बोरली पंचतन 5. 20 गुणांची नाम मात्र आघाडी नागाव या संघाकडे असेल याची देखील नोंद घ्यायची आहे मित्रांनो.
हॅलो. हॅलो हॅलो. चढाईसाठी निघालाय डू ऑर डाय स्पेशलिस्ट समीर पांगारे. याची चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळते. एक दिशादर्शक चढाई कराव्या लागतील, कारण पिछाडीत जर आघाडीत भरून काढायची असेल तर वेग धारण करावा लागेल, वेग निर्माण करावा लागेल. वाऱ्यासारखा वेग निर्माण करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे मित्रांनो. आता मात्र माघार घेतोय. तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 आपल्याला मैदानात पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 21 याची चढाई आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळते मित्रांनो. प्रेक्षकांच्या माहितीसाठी दिनांक 2 मार्च बालसेवा क्रीडा मंडळ आयोजित 3 तालुका स्पर्धा अर्थातच श्रीवर्धन मसावा मुरुड तालुका आयोजित ही स्पर्धा येत्या 2 मार्चला आपल्या भेटीला येते. धन्यवाद. तर पुन्हा एकदा चढाईसाठी निघाला बालसेवा. आता मात्र रिक्त असते मागे परततोय. सामना संपायला शेवटचे 3 मिनिट असतील. जर्सी क्रमांक 27 याची चढाई 6-1. ओ हो हो हो. आता मात्र किती गुण संख्या प्राप्त करतो? 1 2 3 4. सुंदर चढाई पाहायला मिळते नागाव बंदर या संघाकडून. मगाशी म्हटलं होतं की नागाव बंदर संघ हा एक जबरदस्त रायगड जिल्ह्यात नामांकित संघाचा भरणा असलेला संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक नवयुवकांचा भरणा असलेला संघ अर्थातच बालसेवा देखील आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. 1 गुण संपादन करतो, 1 गुण संख्या प्राप्त करते. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 21 आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. हो 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 हो. 1 गुण आपल्या संघात दाखल करतो. सुंदर पकड म्हणावी लागेल बालसेवा क्रीडा मंडळ याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक चिंचमाता क्रीडा मंडळाचा 65वा क्रीडा महोत्सव, एक कबड्डीचा थरार, एक कबड्डीचा महासंग्राम आपण या बोर्लीच्या या नगरीत पाहतोय. या प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत सुनामीची लाट बोर्लीच्या नगरीत आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच जबरदस्त रसिक वर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक रायगड जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने हा जबरदस्त कबड्डीचा थरार, कबड्डीचा रणसंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 रायगड आटापाटा संघाचा एक जबरदस्त खेळाडू, ज्याने महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधित्व केलेला आटापाटा संघात एक जबरदस्त रायगड एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतो मित्रांनो. तर पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 27 याची चढाई आपल्याला मैदानात पाहायला मिळते. तर चालू सामना संपताच पुढील होणारा सामना एक दणदणीत सामना आपल्याला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. नवयुवक सोनार सिद्ध धाटाव प्रतिस्पर्धी संघ झुंज देईल गाव देवी वडवली. एकीकडे श्रीवर्धन तालुक्यातील एक जबरदस्त संघ, तर दुसरीकडे रोहा तालुक्यात एक जबरदस्त नामांकित संघ म्हणून ओळखला जाणारा संघ अर्थातच नवयुवक सोनार सिद्ध धाटाव आपल्याला पाहायला मिळेल. एक मैदानी झुंज या ठिकाणी मैदान नक्कीच पाहायला मिळेल. नवयुवक सोनार सिद्ध धाटाव विरुद्ध गावदेवी वडवली बोर्ली पंचतन. ओ हो हो. आता मात्र 1 गुण संख्या प्राप्त करतो. सुंदर चढाई श्रवण गायकर याच्याकडून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर मंथन सुर्वे एक जबरदस्त खेळाडू आहे मित्रांनो, ज्याने रायगड जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेला हाच खेळाडू आपल्याला या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. अर्थातच मंथन सुर्वेची चढाई, त्यांची निधान रेषा अडवली. पाहूया किती गुण. 1 गुणाची
प्रयत्न खूप छान होता, मात्र माघार घ्यावी लागली. तर पुन्हा एकदा जैसे क्रमांक 19 2-1 किती गुणसंख्या प्राप्त करेल कोपरा रक्षक आहे. आता मात्र जबरदस्त चढाई पाहायला मिळते, 2 गुण संपादन करतोय. तर चालू सामना संपलेला आहे. तर नवयुवक सोनार सिद्ध धाटाव विरुद्ध गावदेवी वडवली. आपण देखील एंट्री पॉइंट जवळ यायचं आहे मित्रांनो. चला, समोर जो एंट्री पॉइंट आहे तिथून जरा साईड लावायचा मित्रांनो. जो समोर एंट्री पॉइंट आहे तिथून थोडंसं साईड लावायचं. विनंती असेल दोन्ही संघांना. नवयुवक सोनार सिद्ध धाटा व पक्ष संघ असेल गावदेवी